प्रेक्षक हो, हिंदी सक्तीच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आणि या महाराष्ट्राने दाखवून दिलं सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्ष एकत्र आल्यानंतर हिंदीची सक्ती महाराष्ट्रात चालणार नाही आणि यासाठी सर्व जाती समूह प्रवर्ग महाराष्ट्रातला एकवटला आणि हिंदी सक्तीचा निर्णय महाराष्ट्र राज्याला महाराष्ट्र सरकारला मागे घ्यावा लागला। पण याच दरम्यान तिकडे दूर उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये मुकुटमणी यादव आणि संत यादव या दोघांबरोबर आणखी एक तिसरी व्यक्ती हे कथावाचक म्हणून निमंत्रित होतात, कथा वाचनासाठी जातात आणि मात्र कथा वाचनाच्या पूर्वीच किंवा त्या दरम्यानच त्यांना बंधक बनवलं जातं, त्यांच्यावर हल्ला होतो, त्यांच्या हिंदू धर्माची जी त्यांची निशाणी असेल त्यांच्या डोक्यावर असणारी शेंडी ती कापली जाते। इकडे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हे नेहमी म्हणतात की आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं नाही, परंतु तिकडे उत्तर भारतामध्ये बहुजन समाजातला समजला जाणारा हिंदू व्यक्ती शेंडी ठेवतो, परंतु ती शेंडी काढली जाते। दोघांची भाषा एकच, समान हिंदी भाषा, तरीही एका भाषेमध्ये हा नेमका कुठल्या प्रकारचा वाद उफाडला हे जाणून घेण्यासाठी आज आपण महनीय विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, विश्लेषक मान्य प्राध्यापक श्रावण देवरे यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, आपलं पुन्हा एकदा त्रिवेज मीडियामध्ये स्वागत। जय संविधान, जय ज्योती, जय भीम। सर, अगदी भाषेच्या प्रश्नावर जर आपण बघायला गेलं महाराष्ट्रामध्ये आता आपण पाहिलं की हिंदी सक्ती मागे, परंतु तिकडे उत्तर भारतामध्ये कथावाचक हे मुकुटमणी यादव, संतोष यादव आणि आणखी त्यांचा एक साथीदार हे एका गावामध्ये कथेसाठी निमंत्रित होतात। मात्र त्याच गावामध्ये त्यांच्यावर अशा प्रकारची परिस्थिती भेटते की त्या गावामध्ये त्यांना बंधक बनवलं जातं, त्यांच्याकडून पैसे हिसकावले जातात आणि त्यांच्यावर अनेक आरोप लावून त्यांची धार्मिक अस्तित्वाची किंवा धार्मिक अस्मितेची जी निशाणी त्यांच्या माथ्यावर किंवा डोक्यावर होती शेंडी ती देखील कापली गेली। तर काय या घटनेचा नेमका अन्वयार्थ काय आहे प्राथमिक दर्शन? चंद्रकांतजी, तुम्ही जो पहिला मुद्दा थोडक्यात घेतला हिंदी भाषेबद्दलचा, ही हिंदी सक्ती केंद्र सरकारकडून केली जाते आहे आणि अनेक राज्य सरकारांकडून ती नाकारली जाते आहे। आता केवळ हिंदी भाषा सक्तीचा हा प्रश्न नाहीये। आपण जर प्रश्नाच्या मुळाशी जर गेलो तर आपल्याला एक लक्षात येतं की संघ भाजपा किंवा RSS BJP सत्तेत आल्यानंतर त्यांनी एक देश एक भाषा, वन नेशन वन इलेक्शन, एक परीक्षा एक देश एक अभ्यासक्रम एक देश, असं सगळ्याच बाबतीमध्ये जी विविधता आहे ती विविधता नष्ट करून त्यांना एक असं राष्ट्र पाहिजे की ज्याच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून, मग ते भाषा माध्यम असेल, साहित्य माध्यम असेल किंवा इतर आणखी इलेक्शन वगैरे काय जे असेल, सगळ्या माध्यमातून त्यांना या देशावर एक हाती नियंत्रण मिळवायचं आहे। हा पहिला मुद्दा लक्षात घ्या। आणि याची सुरुवात होते राष्ट्रीय एकात्मतेपासून। राष्ट्र कसं पाहिजे? एकात्म पाहिजे। तो जो RSSचा एकात्म मानवतावाद आहे, तो एकात्म मानवतावाद इथे कुठेतरी तो आपल्याला मुळाशी दिसतो। राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय? की संपूर्ण राष्ट्र एकच असलं पाहिजे। मग एकात्म, जर एकात्म नसेल तर मग काय? तर फेडरल, बघा अमेरिका हा जो देश आहे हा फेडरल आहे, म्हणजे तिथल्या प्रत्येक स्टेटला, तिथल्या प्रत्येक राज्याला इतके अधिकार आहेत की अमेरिकेतून फुटून बाहेर पडण्याचाही त्या राज्याला अधिकार आहे। म्हणजे इतकं स्वातंत्र्य अमेरिकेने, या एका देशाने आपल्या राज्यांना दिलेलं आहे। कारण विविधता जी असते ही विविधतेतून एकात्मता जी साधण्याचा जो प्रकार आहे अमेरिकेचा, तो लोकशाहीचा आहे। कारण तिथे भांडवली लोकशाहीवादी समाज असल्यामुळे तिथे सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य देऊनही तुम्ही एकत्र राहू शकता, अशी परिस्थिती अमेरिकेमध्ये आहे। कारण अमेरिका किंवा युरोप हे जे काही पृथ्वीवरचे फार मोठे भाग आहेत ते प्रबोधनाच्या चळवळीतून, रेनेसन्स मुव्हमेंट मधून पुढे आलेले असल्यामुळे ते विविधतेला जोपासतात, लोकशाही पद्धतीने जोपासतात आणि एवढं स्वातंत्र्य देतात की तुम्ही या देशातून फुटून बाहेर पडले तरी काही हरकत नाही। आलं लक्षात? तर ही एकात्मता एक वेगळ्या प्रकारची लोकशाहीच्या आधारावरची। आणि भारताची जी एकात्मता आहे ती सरंजामशाहीच्या किंवा जाती व्यवस्थेच्या आधारावर उभी आहे। म्हणजे बळजबरी सगळ्यांना एकत्र ठेवायचं। कारण बघा, जर घरामध्ये 4 भाऊ असतील आणि त्याच्यापैकी एका भावावर जर अन्याय होत असेल तर तो घरातून बाहेर पडतो, परंतु त्या घरामध्ये जर लोकशाही असेल, म्हणजे सगळ्यांना एवढं स्वातंत्र्य की जर तुम्हाला ज्या दिवशी वाटेल की या घरात आम्हाला नाही राहायचं तर नका राहू, काही प्रॉब्लेम नाही। तर अशी लोकशाही आणि विविधता यांचा संगम करून एकाच घरात राहणे हा एक आपल्याकडचा संस्कृतीचा, परंपरेचा एक भाग समजला जातो। परंतु तो किती, एक अमेरिकेचं जे उदाहरण दिलं एकात्मतेचं आणि भारतातली एकात्मता, आता अमेरिकेमध्ये आपण पाहतो की तिथं भाषा ही संपूर्ण, म्हणजे किती राज्य असतील त्यांची, 50-52 जी राज्य असतील त्यांची भाषा एक आहे,
त्यांची संस्कृती एक मुक्त संस्कृती आहे, त्यांना इतिहास नाही हे आपण पाहतो. आणि ते संपूर्ण सगळीच राज्य ही भांडवली लोकशाहीची राज्य आहे, म्हणजे राजकीय दृष्ट्या देखील त्यांच्यामध्ये कुठेही वेगळे विचार दिसत नाहीत. आणि सांस्कृतिक दृष्ट्या म्हणजे भाषा आणि विचार यांच्या बाबतीत ते एक दिसत आहेत. मग अशा प्रकारची परिस्थिती भारतात जर आली तर त्याच्यामध्ये वेगळे नेमकेपणा किंवा वेगळं वाईट काय आहे? मी अमेरिकेच्या फेडरल लोकशाहीचं स्वागतच करतोय. तशीच फेडरल लोकशाही भारतात पण आली पाहिजे आणि भारत एक राहिला पाहिजे अशी आपण अपेक्षा नेहमीच करत असतो. परंतु आपण बघतोय भारताच्या इतिहासामध्ये की अगदी अलीकडचा जरी इतिहास बघितला तर खलिस्तान वेगळं राष्ट्र मागतात, खाली तामिळनाडूवाले म्हणतात की आमचं तामिळ राष्ट्र आम्हाला वेगळं पाहिजे. याचं कारणच हे आहे की वरून जी केंद्रीय सत्ता राबवली जाते आहे ती केंद्रीय सत्ता तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य देत नाही, तुमच्या विविधतेला ते न्याय देत नाहीये, ते अन्याय करतायत. आणि जेव्हा अन्याय होतो तेव्हा घरातून फुटून बाहेर पडण्याचा माणूस प्रयत्न करतो. जसं खलिस्तान, जसं तामिळनाडू, जसं महाराष्ट्रामध्ये उद्रेक होतो केंद्र सरकारच्या विरोधामध्ये. फार मोठे उद्रेक आता भाषेच्या आधारावर पूर्वी पण झाला, आता पण होतो आहे. तर एकात्मता, एकच राष्ट्र कोणाला नको आहे, सगळ्यांना हवं आहे. परंतु त्याचा पाया हा लोकशाहीवादी असला पाहिजे, अन्यायकारक नसला पाहिजे. आणि म्हणून आता तुम्हाला मी सांगतो की हिंदी सक्तीचं उदाहरण, आता वरून केंद्राने आदेश काढला की सगळ्या राज्यांना तो लागू करावा लागतो, असा एक सर्वसाधारण संकेत आहे. परंतु भाषेच्या संदर्भामध्ये आता जो उद्रेक झाला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेस जो उद्रेक झाला, तर तो उद्रेक आपण या अर्थाने समजून घेतला पाहिजे की ती आपल्यावर सक्ती होती. म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करून गुजरातचं वर्चस्व, गुजराती भांडवलदारांचं वर्चस्व, गुजराती ब्राह्मणवाद्यांचं वर्चस्व महाराष्ट्रावर कसं राहील असा प्रयत्न त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली, मुंबईच्या प्रश्नावरून म्हणा किंवा संयुक्त महाराष्ट्रावर. तर तुम्ही जर बघितलं तामिळनाडूमध्ये हिंदीच्या विरोधात फार जोरदार आंदोलनं पूर्वीच झालेली आहेत. त्यामुळे तामिळनाडूमध्ये हिंदी भाषा या भाषेचा प्रचंड द्वेष केला जातो. म्हणजे विरोध केला तर आपण समजू शकतो, पण द्वेष केला जातो. हिंदी बोलणाऱ्या माणसाचाही ते द्वेष करतात. तर अशा प्रकारे तामिळनाडूमध्ये असे अनेक जी आर आलेत, नीट परीक्षेचे जी आर आलेत, हिंदी भाषेचे जी आर आलेत, असे अनेक जी आर केंद्र सरकारकडून आलेत आणि सुप्रीम कोर्टाकडून पण आलेत. परंतु सुप्रीम कोर्टाने दिलेले निकाल किंवा केंद्राने दिलेले आदेश तामिळनाडूमध्ये चालत नाहीत, ते फाडून फेकून देतात. हा आपला एक वेगळा मुद्दा होईल चर्चेचा. पण आपला मुद्दा असा आहे की उत्तर प्रदेशामध्ये जे कथा वाचक होते त्या कथा वाचकांनी कथा सादर करतानाच त्यांना बंधक बनवलं जातं आणि बंधक बनवणारे हिंदी भाषिक आहेत, कथा वाचन करणारे हिंदी भाषिक आहेत. तरी त्या दोघांमधला संघर्षाचं नेमकं काय कारण आहे किंवा त्यांना बंधक बनवण्याचं कारण म्हणजे भाषा एक असतानाही ती एकात्मता त्यांच्यामध्ये का दिसत नाही? पहा, मधल्या काळामध्ये इंग्रजांच्या कारकिर्दीमध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमुळे आणि इंग्रजांच्या नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये स्वामी पेरियार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान या दोन गोष्टींमुळे जाती व्यवस्था ही खिळखिळी होत चाललेली होती. आणि त्यामुळे एक यादव नावाचा एक ओबीसी माणूस की ज्याला ब्राह्मण लोक शूद्र समजतात, अशा शूद्र माणसाने कथाकार म्हणून, पुजारी म्हणून किंवा एक धर्मामध्ये एक प्रतिष्ठित असं एक पद म्हणून तो गावगाव जर कथा सांगत असेल तर जाती व्यवस्था ही आता कोसळण्याच्या बेतात आहे किंवा काय, अशी शंका ब्राह्मणवाद्यांच्या मनामध्ये सातत्याने येत असते. आणि आता जी काही प्रतिक्रांती झालेली, पेशवाईची प्रतिक्रांती, ती प्रतिक्रांती पाहता त्यांना जाती व्यवस्था पुन्हा मजबूत करायची आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की गेल्या 10-15 वर्षामध्ये आरक्षणाचा सिद्धांताचा सत्यानाश त्यांनी केला. त्यानंतर काही कायदे त्यांनी अशा पद्धतीने आणलेत की जेणेकरून जाती व्यवस्था मजबूत होईल. म्हणजे कर्नाटकमध्ये जेव्हा भाजपचं सरकार आलं तेव्हा त्या कर्नाटक मधल्या भाजपच्या सरकारने एक कायदा केला. नीट बघा मी काय सांगतोय ते, ब्राह्मण पुजाऱ्याशी जी ब्राह्मण मुलगी लग्न करेल तिला 5 लाखाचं अनुदान कर्नाटकच्या भाजप सरकारने जाहीर केलं होतं. तसा कायदा बनवला होता. तर बघा असं का, तर कारण आजकाल ब्राह्मण ही जी पोस्ट आहे, धार्मिक पद आहे, ते आपण बहुजनांच्या दृष्टीने ते आपण त्याला प्रतिष्ठित समजतो. म्हणजे काही घरात विधी असेल, कार्यक्रम असेल तर आपण ब्राह्मणाला बोलवतो, म्हणजे त्याला आपण एक सन्मान देतो, प्रतिष्ठा देतो. परंतु हे ब्राह्मण पद किंवा पुजारी पद हे ब्राह्मणांच्या दृष्टीने भिकाऱ्याचं पद आहे. त्यांना सगळं माहिती आहे की हे बहुजनांसाठी हा ब्राह्मण पुजारी आहे, प्रतिष्ठित आहे, पण ब्राह्मणांसाठी तो भिकारी आहे. कारण आज बदलत्या काळामध्ये, बदलत्या परिस्थितीमध्ये प्रतिष्ठित माणूस कोण? IAS ऑफिसर. प्रतिष्ठित माणूस कोण?
IPS ऑफिसर ज्याच्या हातात अधिकार आहेत, सत्ता आहे, तो ती सत्ता गाजवून समाजावर नियंत्रण मिळवू शकतो. अशी जी वरिष्ठ पदं आहेत ती पदं म्हणजे प्रतिष्ठेची पदं. आणि ब्राह्मण मुलगी भिकाऱ्याशी लग्न करण्याऐवजी म्हणजे पुजाऱ्याशी लग्न करण्याऐवजी ती कोणत्याही जातीचा IPS IAS ऑफिसर, अगदी SC ST OBC मधला कोणी असला तरी ती ब्राह्मण मुलगी त्याच्याशी लग्न करते, पण ब्राह्मण पुजाऱ्याशी लग्न करत नाही. कारण तिच्या दृष्टीने ब्राह्मण पुजारी म्हणजे हा भिकारी आहे सगळ्या दृष्टीने. पण मागे तुम्ही म्हटलं होतं की पुजारी की हे जे हा जो अधिकार आहे की त्यांचा जो पूजा स्थान त्यामधून त्यांना मिळकतही प्रचंड असते, म्हणजे त्यांची आवक प्रचंड असते. आणि आज तर देशात त्यांच्यामध्ये बी एक पदांची एक हायरार्की असतेच ना. म्हणजे ते एकदम भिकारी असं कसं म्हणता येईल की त्यांच्यामध्येही पदांची एक हायरार्की असते. एक पद असतात उंच उंच आणि थेट वरच्या पदापर्यंत ही त्यांची ती सत्ता असते, धार्मिक सत्ता. तर ही सत्ता आहे, पैशांची आवक आहे, मग तरी असं का होतंय? म्हणजे त्यांना असं का समजलं जातं? हे बघा, ब्राह्मण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की ब्राह्मण पुजाऱ्यांमध्ये काही श्रेणी आहेत. म्हणजे आता त्र्यंबकेश्वरचा ब्राह्मण जो नारायण नागबलीचे विधी कर्मकांड करतो तो करोडपती आहे, लक्षात घ्या. पण गावाकडचा ब्राह्मण पुजारी जर बघितला तर भिकाऱ्यापेक्षाही निपत्तर आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ग्रामीण भागातल्या ब्राह्मणांचं काय, असा प्रश्न साहजिक त्यांच्याकडे उपस्थित होतो. हे बघा, जर ब्राह्मणांची सत्ता असेल तर ते आपल्या जातीमधला फाटक्यातला फाटका माणूस हा चांगला कसा प्रतिष्ठित होईल आणि त्याला कसं सन्मान मिळेल याची ते काळजी घेत असतात. आणि या काळजीमधून तो कायदा आलेला आहे की ब्राह्मण पुजाऱ्याशी लग्न करणाऱ्या मुलीला 5 लाख रुपये अनुदान, म्हणजे त्याला थोडीफार प्रतिष्ठा मिळेल आणि मग ती ब्राह्मण मुलगी त्याच्याशी लग्न करायला तयार होईल. नाहीतर मग ती दलित, आदिवासी, OBC, IPS ऑफिसर, IAS ऑफिसर यांच्याशी ती लग्न करू शकते. आणि जाती व्यवस्थेला, आंतरजाती विवाह म्हणजे जाती व्यवस्थेला फार मोठा धक्का. त्या दृष्टीने ते जाती व्यवस्था टिकावी, ती मजबूत व्हावी यासाठी ते असंख्य जे प्रयत्न करतायत. म्हणजे आरक्षणाच्या विरोधामध्ये तर ते सुरुवातीपासूनच होते आणि पेशवाईची प्रतिक्रांती झाल्यानंतर त्यांनी आरक्षणाला सुरुंग लावायचा प्रयत्न केला. आज आपण बघतो आहोत जे आरक्षण आहे त्याला सुरुंग लावण्यासाठी त्यांनी लॅटरल एंट्री काढली, त्यानंतर वेगवेगळ्या परीक्षा काढल्या की ज्या परीक्षांचं नियंत्रण त्यांच्या हातात असतं. इंटरव्ह्यूज, मुलाखती, म्हणजे लेखी परीक्षेत जरी पास झाला एखादा शूद्र, अतिशूद्र किंवा अनटचेबल मुलगा, तरी त्याला इंटरव्ह्यू मध्ये कसं नापास करायचं, तोंडी परीक्षेत कसं नापास करायचं आणि त्याच्यापासून त्याला आरक्षण कसं मिळणार नाही याची सुद्धा काळजी केली जाते. आणि सगळ्यात जास्त त्यांना धोकादायक असलेलं आरक्षण OBCचं, कारण OBCचं आरक्षण सगळ्यात जास्त धोकादायक त्यांच्या दृष्टीने. कारण SC आरक्षण मिळालं, त्यांनी कुठेही त्याच्या विरोधामध्ये काही संविधानाच्या वेळेस काही खळबळ केली नाही. आदिवासींना मिळालं, खळबळ केली नाही. परंतु OBCंना आरक्षण देण्याचा जेव्हा जेव्हा विषय आला तेव्हा त्यांनी खळबळ केली. काका कालेलकर आयोग वासनात गुंडाळून फेकून दिला, त्याच्यानंतर मंडल आयोगालाही त्यांनी वासनात गुंडाळून फेकून दिला. आणि जेव्हा काँग्रेस आणि भाजप दोघंही सत्तेवर नव्हते तेव्हा, म्हणजे VP सिंग जनता दलाचं सरकार असताना, प्रधानमंत्री VP सिंग असताना, तेव्हा मंडला लागू करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेस देशभर दंगली करण्यात आल्या, देशभर ब्राह्मणांनी प्रचंड माज दाखवला आणि OBCचं आरक्षण कसं लागू होणार नाही यासाठी त्यांनी त्या काळामध्ये खूप प्रयत्न केले. आणि नंतरही त्यांनी क्रीमी लेअरची पासर मारली. म्हणजे त्यांना एक माहिती आहे की OBCंना जर आरक्षण मिळालं तर ब्राह्मणवाद खतऱ्यामध्ये येतो. हे तामिळनाडूच्या उदाहरणावरून किंवा कर्पुरी ठाकूर, लालू मुलायम यांच्या उदाहरणावरून त्यांची खात्री झाली आहे की आपल्याला सगळ्यात जास्त धोकेदायक OBC आरक्षण आहे. आणि हे OBC आरक्षण कसं खतम करायचं याच्यासाठी त्यांच्याजवळ सगळ्या युक्त्या आहेत. म्हणून त्यांनी जाट, पटेल, मराठा या तथाकथित क्षत्रिय जातींना उकसवलं. त्यांना सांगितलं की तुम्ही OBC मध्ये घुसा आणि OBC आरक्षण खतम करा. हा आपल्या चर्चेपासून हा एक वेगळा मुद्दा आहे. पण माझं म्हणणं असं आहे की इटावा प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं, कथावाचक जे यादव आहेत यांनी मग एक प्रकारे OBC म्हणून त्यांच्या पारंपरिक अधिकारामध्ये घुसखोरी केली का? मग त्यामुळे हे असं झालं का? की काय याचं नेमकं काय कारण काय? म्हणजे इटावा प्रकरण म्हणजे जिथं OBC, जसं OBC आरक्षणाला समजा त्यांचा विरोध आहे, परंतु OBCंनी मग त्यांच्या पारंपरिक जी काही पूजा अर्चेची मक्तेदारी आहे त्याच्यामध्ये मग ही घुसखोरी केली. मग याचा हा संघर्ष आहे की नेमका काय? केवळ मक्तेदारी संपण्याचा प्रश्न नाहीये किंवा कथा सांगणे, पूजा करणे आमचाच अधिकार आहे आणि तो इतरांना मिळू नये, हा प्राथमिक सदृश्य मुद्दा आहे. पण त्याच्या मागचं खरं कारण जे आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जाती व्यवस्था मजबूत करताना ज्या ज्या काही घटना घडत होत्या त्या घटनांची पुनरावृत्ती गेल्या 10 वर्षांमध्ये आपल्याला होताना दिसते आहे. इसवी सन 1 मध्ये जेव्हा पुष्यमित्र शुंगाने प्रदत्त राज्याचा खून करून प्रतिक्रांती केली, तर इसवी सन 1 पासून तर इसवी सन 700 पर्यंत 700 वर्षामध्ये जाती व्यवस्था निर्माण करणे आणि ती मजबूत करणे, घट्ट करणे यासाठी
त्यांनी त्या काळामध्ये जे जे काही कार्यक्रम आखलेत, धोरणं आखलीत आणि अंमलबजावणी केली, ती सगळी अंमलबजावणी आज आपल्याला होताना दिसते. त्याचे एक उदाहरण म्हणजे हे यादव कथाकार. आता मी तुम्हाला याच्यामधली गोम सांगतो महत्वाची. बघा, जाती व्यवस्थेमुळे प्रत्येक माणसावर एक जातीचे संस्कार असतात आणि जाती व्यवस्था ही खोलवर माणसाच्या रक्तानसामध्ये रुजलेली आहे. सामाजिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या ही सगळी पूर्णपणे खोलवर रुजलेली आहे आणि ही जात केव्हाही उफाडून येते, हेही आपण बघितलेलं आहे. ब्राह्मण ब्राह्मणेतर संघर्ष याच्यामध्ये आपण ते बघितलेलं आहे. तर त्यांना यादव कथाकार असण्यामागे सगळ्यात मोठी भीती त्यांची काय आहे की इतिहासामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत, म्हणजे मी नेहमी उदाहरण देतो क्युबाचं फिडेल कॅस्ट्रो क्युबा मधला हा जो नेता होता, हा भांडवली राष्ट्रवादी नेता होता. त्यामुळे अमेरिकेला त्याच्यापासून काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु हाच फिडेल कॅस्ट्रो जो राष्ट्रवादी होता, भांडवलवादी होता, हा एका मार्क्सवादी झाला, कम्युनिस्ट झाला आणि तिथे कम्युनिस्ट क्रांती त्याने केली आणि मग अमेरिकेला प्रॉब्लेम निर्माण झाले आणि मग त्याने अमेरिकेने क्युबावर प्रचंड अनेक वेळा हल्ले केले, फिडेल कॅस्ट्रोला मारण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे. तर मी फिडेल कॅस्ट्रोचं उदाहरण देतो, तसं भारतामध्ये सुद्धा इतिहासामध्ये मी नेहमी चंद्रगुप्त मौर्याचे उदाहरण देतो. चंद्रगुप्त मौर्याला ब्राह्मण चाणक्याने बौद्ध राजा नंद राजा याला पराभूत केलं, म्हणजे युद्धामध्ये पराभूत नाही केलं, छलकपट आणि डावपेच आखून त्याने षड्यंत्र करून बौद्ध राजा नंद राजा याला गादीवरून खाली उतरवलं आणि ब्राह्मण चाणक्याने तिथे चंद्रगुप्त मौर्य नावाचा एक तत्कालीन ओबीसी, म्हणजे त्यावेळेचा ओबीसी, त्यावेळेस ओबीसी नव्हते पण धनगर किंवा शेफर्ड वगैरे असा जे लोक होते त्याच्यातला हा चंद्रगुप्त मौर्य, म्हणजे तो आजचा ओबीसी, याला राजा बनवलं. आता जेव्हा चंद्रगुप्त मौर्य राज्यकारभार करायला लागला तेव्हा चाणक्य त्याच्या राज्यकारभारामध्ये दखल द्यायला लागला, ब्राह्मणवादी धोरण अंमलात आणायला लागला आणि इतका कडवट ब्राह्मणवादी चाणक्य होता की तो भर दरबारामध्ये चंद्रगुप्त मौर्याला राजा म्हणत नव्हता, त्याला तो वृषभ म्हणायचा. वृषभ म्हणजे बैल. बघा, म्हणजे एका बहुजन राजाला भर दरबारामध्ये बैल पुकारणं, बैल म्हणून हाक मारणं, हे किती अपमानास्पद आहे. तर हे चंद्रगुप्त मौर्याच्या लक्षात हळूहळू आल्यानंतर त्याने एका रात्रीतनं त्या चाणक्यालाही लाथ मारली आणि त्याने एका रात्रीतनं जैन धर्माची दीक्षा घेतली. कारण त्या काळामध्ये बौद्ध धर्म आणि जैन धर्म हे खूप मजबूत आणि मोठे अखिल भारतीय धर्म होते. त्यामुळे चाणक्याच्या विरोधामध्ये जे चंद्रगुप्त मौर्याने बंड केलं, तसंच बंड आज मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी मध्ये तुम्हाला दिसतंय की म्हणजे ओबीसी मधून पेरियार निर्माण झाले. तिकडे कर्पुरी ठाकूर साहेब, आर.एल. चंदापुरी, लालू मुलायम यांनी ब्राह्मणवादाला फार मोठा धक्का लावण्याचा प्रयत्न केला आणि अर्थात त्याला पार्श्वभूमी फुलेशाह आंबेडकरांचीच आहे, हे मी काही वेगळं सांगायची गरज नाहीये. परंतु ब्राह्मणवादाला सगळ्यात मोठा धोका हा मुख्यतः ओबीसी नेत्यांकडून किंवा ओबीसी माणसाकडून असतो. आता हा जो यादव कथाकार आहे हा ओबीसी आहे, हा सगळ्यात मोठा धोका त्याच्या दृष्टीने, की हा यादव ओबीसी आहे आणि हा कथा सांगतो. जर या कथाकार यादवने जर फुलेशाह आंबेडकर वाचला, पेरियार साहेबांचं सच्ची रामायण वाचलं, तर तो कथेमध्ये तुलसी रामायणातला राम सांगेल की सच्ची रामायण मधला राम सांगेल कथेमध्ये, असा साधा प्रश्न निर्माण होतो. बाबासाहेब आंबेडकर वाचला समजा या कथाकाराने, तर रिडल्स इन हिंदुइझम मध्ये जे रामकृष्णाबद्दल बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की एक असे विलन आहेत, जर त्याने बाबासाहेबांचं रिडल्स इन हिंदुइझम वाचलं या यादव कथाकाराने, तर तो तुलसी रामायण मधला राम किंवा त्यांना अभिप्रेत असलेला कृष्ण यांच्या कथा सांगण्याऐवजी तो रिडल्स इन हिंदुइझम मधला राम आणि कृष्ण तो लोकांना कथेमधून सांगेल. अशा प्रकारे गुलामगिरीमध्ये, शेतकऱ्याच्या आसूडमध्ये तात्यासाहेब महात्मा फुलेंनी बलिकथा सांगितलेली आहे, बळीराजाची कथा. तर ही बलिकथा जर तो कथाकार म्हणून जर कथेमध्ये सांगायला लागला बलीची कथा, तर ब्राह्मणवादाचं काय होणार? कारण ब्राह्मणवाद जो उभा आहे तो आर्थिक दृष्ट्या नंतर मजबूत झाला, तो सामाजिक दृष्ट्या नंतर मजबूत झाला. ब्राह्मणवाद हा सर्वात आधी सांस्कृतिक पायावर उभा झाला आणि सांस्कृतिक पायावर उभा झाल्यानंतर मग तो आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या नंतर तो मजबूत झाला. तर सांस्कृतिक पायात जर या यादव कथाकारांनी किंवा ओबीसी कथाकारांनी जर काढून घेतला तर ब्राह्मणवाद कोसळतो, जाती व्यवस्था खतम होते आणि ब्राह्मण वर्ण किंवा ब्राह्मण जात हिचं कुठेही वर्चस्व राहत नाही, जसं तामिळनाडूमध्ये खतम झालेलं आहे. बघा, तामिळनाडूमध्ये स्वामी पेरियारांनी सच्ची रामायण सांगितली, रावण हिरो होता, राम हा विलन होता, अशा प्रकारचं प्रबोधन पेरियार साहेबांनी तामिळनाडूमध्ये केलं आणि आज तामिळनाडूमध्ये ब्राह्मण पराभूत जीवन जगत आहे. ब्राह्मणांचे पक्ष काँग्रेस आणि भाजप दोन्ही पराभूत जीवन जगत आहेत. RSS तिथं अस्तित्वातच नाही, बजरंग दल या गोष्टीच नाही. त्यामुळे तिथे ब्राह्मणवाद खतम झाल्यामुळे गेल्या 60 वर्षात तिथे ओबीसीचे पक्ष राज्य करतात, डीएमके आणि AIADMK हे दोन्ही ओबीसी बहुल पक्ष. या 60 वर्षामध्ये तामिळनाडूमध्ये ब्राह्मणवाद खतम झाल्यामुळे
तिथं एकही दंगल झालेला नाही, एकही जाती दंगल नाही, एकही धार्मिक दंगल नाही. आणि 69% वर आरक्षण सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांनी फेकून दिला. उलट केंद्र सरकारला दम दिला की आमचं 69% आरक्षण नव्या सूचीत टाका. त्याप्रमाणे केंद्र सरकारला ते टाकावं लागलं. लक्षात घ्या. तर ब्राह्मणवाद जर खतम झाला तर SC ST OBCची सत्ता येते, त्यांची ताकद वाढते आणि समतावाद येतो. असं नाही की तिथं ब्राह्मणांना त्रास दिला जातो वगैरे वगैरे. तिथं ब्राह्मणांना छळलं जात नाही, त्रास दिला जात नाही. त्यांच्या आयुष्यात जेवढं आहे तेवढं त्यांना ब्राह्मणांना दिलं जातं. तर अशा प्रकारचा समतावाद ब्राह्मणांना नको असतो आणि म्हणून ज्या सांस्कृतिक चळवळीवर त्यांचा ब्राह्मणवाद उभा आहे तो यादव कथाकार सारखे लोकांनी जर काढून घेतला तर आपली जाती व्यवस्था खतम होईल, ब्राह्मणवाद खतम होईल, त्यांना भीती वाटते. म्हणून या सांस्कृतिक विचारामध्ये जो व्यक्ती जातो, म्हणजे जसं डॉक्टर आंबेडकरांचा जो आरोप होता की या व्यवस्थेमधून एकही व्हॉल्टेअर निर्माण झाला नाही. ज्या संस्कारांमध्ये म्हणजे ओबीसी कथाकार ज्या संस्कारातून ते कथा वाचन करता आहेत ते पारंपरिक आहे, त्यांनी गुरुदीक्षा घेतलेली आणि तरी मग ते अशा पद्धतीनं या नव्या धर्मव्यवस्थेमध्ये काय व्हॉल्टेअर बनण्याची अशी चिन्ह कुठे दिसतात? म्हणजे ती तमिळनाडूतही आपल्याला दिसत नाही किंवा ती उत्तर भारतातही दिसत नाही. म्हणजे खरा अर्थ जे सांस्कृतिक अंगाने जो इजम मजबूत झाला असं आपण म्हणताय, तर ते सांस्कृतिक अंग नव्या पद्धतीने विकसित होताना कुठेही दिसत नाही. मग असं आपण कसं म्हणू की हे बंड करतील म्हणून? ही जर तरची बाब झाली. बाबासाहेबांनी व्हॉल्टेअरच्या बाबतीत जे सांगितलं आहे ते थोडंसं वेगळं सांगितलेलं आहे. बाबासाहेबांच्या दृष्टीने व्हॉल्टेअर म्हणजे हा क्रांतिकारक माणूस, परिवर्तन करणारा माणूस, परिवर्तन घडवून आणणारा माणूस, व्हॉल्टेअर महापुरुष. तर बाबासाहेबांनी सांगितलं की ब्राह्मणांमधून कधीच व्हॉल्टेअर निर्माण झाले नाहीत. हे जे बाबासाहेबांचे वाक्य आहे, तर बाबासाहेबांचा सांगण्याचा अर्थ कदाचित असा असेल की ब्राह्मण काही इतके हुशार नाहीत जेणेकरून ते व्हॉल्टेअर निर्माण करू शकले नाही, असं बाबासाहेबांच्या वाक्याचा अर्थ आपण घेतो. पण तसा अर्थ नाही येतो. ब्राह्मणांमधून व्हॉल्टेअर निर्माण झाले नाहीत असं म्हणण्यापेक्षा ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक व्हॉल्टेअर निर्माण होऊ दिले नाहीत. कारण ब्राह्मणांना एक माहिती आहे की व्हॉल्टेअर जर निर्माण झाला आपल्या जातीत तर हा महापुरुष नंतरच्या काळामध्ये आपल्याच पायाच्या बेड्या बनतो. लक्षात घ्या. त्याच्यातून देवत्व निर्माण होतं, त्याच्यातून पूजा अर्चा, विहार, मंदिर, पुतळे, फोटो, असं सगळं जे काही नाटक सुरू होतं ते ब्राह्मणांना नको आहे. ब्राह्मण काय म्हणतात, तुम्हाला मी टिळकांचं उदाहरण देतो की त्यांनी व्हॉल्टेअर का निर्माण होऊ दिले नाही, ब्राह्मणांनी का निर्माण होऊ दिले नाही. तर टिळकांचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तर ज्या वेळेस राजर्षी शाहू महाराजांचा अपमान झाला, वैदिक ब्राह्मणाने, सनातन ब्राह्मणाने शाहू महाराजांचा अपमान केला की तुम्ही आंघोळ करताना आम्हाला वैदिक मंत्र म्हणायची गरज नाही कारण तुम्ही शूद्र आहात, तुमच्यासाठी पौराणिक मंत्र आम्ही म्हणू. हा जो अपमान होता आणि शाहू महाराजांनी जो आग्रह धरला होता की मी राजा आहे, मी क्षत्रिय आहे आणि मला वेदोक्त मंत्राचा अधिकार आहे, तुम्ही ते वेदोक्त मंत्र म्हटले पाहिजेत मी आंघोळ करत असताना. तर हा वाद जेव्हा उपडला तेव्हा टिळक काय म्हणतात ते काळजीपूर्वक बघा. म्हणजे त्यांनी व्हॉल्टेअर का निर्माण होऊ दिले नाहीत हे आपल्या लक्षात येईल. टिळक त्यावेळेस म्हणाले की शाहू महाराज जे छत्रपती शिवाजी महाराजांची नक्कल करू इच्छितात, की आमचा जो पूर्वज आहे छत्रपती शिवाजी राजा, त्याचा राज्याभिषेक झाला होता, त्याच्या राज्याभिषेकाच्या वेळेस वेदोक्त मंत्र झालेत, त्यांच्या दरबारामध्ये वेदोक्त मंत्र म्हटले जात होते, मग मी त्यांचा वारसदार आहे आणि म्हणून मलाही वेदोक्त मंत्र म्हणा. हे जे शाहू महाराजांचा आग्रह आहे तो आग्रह चुकीचा आहे असं टिळक म्हणाले. आणि टिळक पुढे असं लिहितात की प्रत्येक काळामध्ये जर काही धार्मिक पूजा पाठ किंवा कर्मकांडावरून जर काही संघर्ष निर्माण झाला, काही वाद निर्माण झाला, तर मागच्या ब्राह्मणाने काय केलं ते न बघता आजचा ब्राह्मण काय म्हणतो ते बघितलं पाहिजे. आणि महाराष्ट्रातला आजचा ब्राह्मण म्हणतो आहे की राजर्षी शाहू शूद्र आहेत, त्यांना वेदोक्त मंत्र त्यांच्यासाठी म्हटले जाणार नाही, पौराणिक मंत्र म्हटले जातील, असं जर आजचा ब्राह्मण म्हणत असेल तर आजचा ब्राह्मण हाच खरा ब्राह्मण, पूर्वीचा ब्राह्मण आम्हाला मान्य नाही. हे लक्षात घ्या. जर गागा भट्टला व्हॉल्टेअर बनवलं असतं किंवा बनला असता समजा तो व्हॉल्टेअर आणि ब्राह्मणांनी त्याला व्हॉल्टेअर म्हणून मान्य केलं असतं तर टिळक असं म्हणू शकले असते का? टिळक असं म्हणूच शकले नसते. कारण एवढा मोठा महापुरुष व्हॉल्टेअर आणि तुम्ही त्याचं ऐकत नाही म्हणता की आजचा ब्राह्मण. अरे प्रत्येक युगामध्ये, बदलत्या काळामध्ये, बदलत्या परिस्थितीमध्ये जाती व्यवस्थेचं नियंत्रण कसं करावं, ब्राह्मणवादाला मजबूत कसं करावं हे त्यावेळचा ब्राह्मण सांगेल. आधीच्या ब्राह्मणाने काय सांगून ठेवलंय त्याचा काय उपयोग आहे? आत्ताच्या काळामध्ये जे प्रश्न निर्माण होतात त्याची उत्तरं इतिहासामधून फार तर गाईडलाईन मिळते, पण चालावं लागेल तर ते आपल्यालाच आत्ताच्याच माणसाला चालावं लागेल, त्यालाच करावं लागेल. तो व्हॉल्टेअर येऊन करणार नाही. तर बहुजन समाज मागे का राहिला याचं कारण याच्यात आहे आणि ब्राह्मण समाज सतत पुढे का जातो आहे याचं कारण हे व्हॉल्टेअर निर्माण न होणे. इकडे व्हॉल्टेअर निर्माण होत गेले बहुजनांमध्ये, त्याच्यामुळे बहुजन समाजाच्या पायामध्ये बेड्या पडल्यात महापुरुषांच्या आणि तो महापुरुषांच्या नावाने
काय नाही, बाबासाहेब असं म्हणाले, असं म्हटलं की संपला विषय. पण सर म्हणजे या इटाव्या प्रकरणामध्ये ज्या यादव कथाकारांच्या संदर्भात जी घटना घडली, आता ही आपल्या दृष्टीने म्हणजे तुमच्या दृष्टीने आता ती फार मोठी घटना आहे, परंतु जसं मंडल नंतर ओबीसी मधली एक जी जागृती आहे की एक राष्ट्रीय आंदोलन होतं, त्याच्यामधून विचार विनिमय, परंतु हे प्रकरण ओबीसीमधून असं आंदोलनाच्या प्रभावी माध्यमातून पुढे येत नाही का? याच्यामध्ये यादव हे कथाकार म्हणजे उत्तर प्रदेशचे सत्ताधारी रुलिंग कास्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे, म्हणून यावर भारतामध्ये ओबीसीच्या चळवळीच्या माध्यमातून किंवा ओबीसी समूहातून आंदोलन होत नाही का? किंवा नेमकी काय याच्या मागची कारण आहेत? हे बघा, प्रत्येक जो उद्रेक होतो, प्रत्येक जो विद्रोह होतो, तो काही प्रत्येक वेळेस रस्त्यावरच आला पाहिजे असं काही नसतं. मुळात ओबीसी यादव माणसाने कथाकार बनणं हाच एक मुळात विद्रोह आहे ब्राह्मणांच्या दृष्टीने. हाच मुळात सर्वात मोठा गुन्हा आहे. जसं शंभुकाचा खून का केला रामाने? तर ब्राह्मणांनी सांगितलं की रामा, तुझ्या राज्यामध्ये फार मोठा गुन्हा घडतोय. काय गुन्हा घडतोय? तर एक शूद्र शंभुक हा तपश्चर्या करतो आहे आणि तपश्चर्या करून तो स्वर्गात जाऊ इच्छितो, आणि जर हा शूद्र माणूस स्वर्गात गेला तर स्वर्ग बाटेल आणि हे पाप घडेल, म्हणून हे पाप नष्ट करायचं असेल तर तू शूद्र शंभुकाचा खून केला पाहिजे, असं म्हणून ब्राह्मणाने आदेश दिला आणि शंभुकाचा खून झाला. हे सगळं जे रामायणामध्ये कथेमध्ये जे म्हटलेलं आहे ते आज बिलकुल सेम तसंच घडतंय की, म्हणजे शंभुक काय आणि आजचा तो यादव ओबीसी काय, हे विद्रोहाची लक्षणे प्रत्येक वेळेस रस्त्यावर झालं पाहिजे असं काही नसतं. लक्षात घ्या, हा प्रत्येक विद्रोह हा वेगवेगळ्या पातळीवर असतो. सांस्कृतिक पातळीवर, सामाजिक पातळीवर, भाषेच्या पातळीवर, आर्थिक पातळीवर, असे वेगवेगळ्या पातळ्या असतात विद्रोहाच्या. त्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी जी एक फुटपट्टी लावून ठेवतो की मोर्चा निघाला पाहिजे, आंदोलन झालं पाहिजे, आझाद मैदान भरलं पाहिजे, ह्या फुटपट्ट्या आता आपण विसरून जाऊया. विद्रोह वेगवेगळ्या स्तरावर असतात आणि ते विद्रोह होत असतात. काळाच्या ओघामध्ये आपण जाती व्यवस्था नष्ट होण्याकडे चाललेलो आहोत. आणि म्हणून एससी, एसटी, ओबीसी त्यांच्यातून नेते निर्माण होणं, त्याच्यातून अधिकारी निर्माण होणं, मोठमोठ्या पदांवर जाणं, न्यायालयामध्ये न्यायाधीश होणं, हे सगळे विद्रोहाचे प्रकार आहेत ब्राह्मणवादाच्या विरुद्धामध्ये. आणि हे ब्राह्मणवाद्यांना हे रोखायचं की हे असं व्हायलाच नाही पाहिजे. म्हणून एखादा न्यायाधीश जर सर्वोच्च न्यायालयात जाणार असेल हायकोर्टातून, तर मागे उदाहरण घडलेलं आहे. एक 4-5 वर्षापूर्वी एक दलित न्यायाधीश जे होते हायकोर्टामधले, त्यांचा इतका छळ केला तर त्यांना 6 महिने जेलमध्ये टाकण्यात आलं त्या न्यायाधीशाला, की जेणेकरून सुप्रीम कोर्टापर्यंत जायलाच नको पाहिजे. तर अशा पद्धतीने ते रोखण्याचा प्रयत्न करतायत. आणि एससी, एसटी, ओबीसी हा माणूस जाती व्यवस्थेविरुद्ध, ब्राह्मणवादाविरुद्ध विद्रोह करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहे. आणि जर आजच्या काळामध्ये हे बघा, सत्ता आता पूर्णपणे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. पेशवाईची प्रतिक्रांती झालेली आहे आणि ते जशी वर्णव्यवस्था नष्ट झाल्यानंतर बौद्ध धम्माने वर्णव्यवस्था नष्ट केली, एक नवी समतावादी व्यवस्था निर्माण केली फूग आणि श्रेणींची. त्यानंतर मग पुष्यमित्र शुंगाने जी प्रतिक्रांती केली, त्याच्यानंतर वर्ण व्यवस्थेपेक्षाही 1000 पटीने जास्त मजबूत, घट्ट, चिवट, अन्यायकारी, क्रूर अशी जाती व्यवस्था ब्राह्मणांनी निर्माण केली 700 वर्षामध्ये. बघा, बौद्ध धम्म नष्ट करायला आणि नवीन जाती व्यवस्था निर्माण करायला त्यांना 700 वर्ष लागली. एवढे कष्ट त्यांनी घेतले. सातत्य, कष्टामध्ये सातत्य, काम करण्यामध्ये सातत्य. असं काही उगाच आकाशातून पडली नाही जाती व्यवस्था. कोणाला तरी खूप प्रचंड काम करावं लागलं आहे म्हणून जाती व्यवस्था आली. ते सगळं काम ब्राह्मणांनी केलं. लक्षात घ्या, म्हणजे जे काम आधी बौद्ध भिक्खू करत होते, त्या बौद्ध भिक्खूंची कत्तल करून, त्यांना हद्दपार करून ते काम ब्राह्मण करायला लागले. आणि त्याच्यातून जे कुप्रबोधन आहे, म्हणजे बौद्ध भिक्खू हे सुप्रबोधन करत होते. चरत भिक्खवे चरिता, म्हणजे त्यांची जे काही चारिका होत्या बौद्ध भिक्खूंच्या, या प्रबोधनाच्या होत्या. आणि त्या प्रबोधनातून मग वर्णव्यवस्था नष्ट झाली, गुलामगिरी नष्ट झाली, समतावादी राज्य निर्माण झाले. आणि तेच काम नंतर ब्राह्मणांनी कुप्रबोधन करून, घरोघरी जाऊन, गावोगावी जाऊन, पोथ्या वाचून, पुराण वाचून, भाकडकथा सांगून, कथाकार म्हणून, पुजारी म्हणून, कर्मकांड करून, विधी करून प्रचंड कष्ट घेतलेत ब्राह्मणांनी. प्रचंड. आपल्याला वाटतं की बाबासाहेब आले आणि त्यांनी संविधान दिलं, आरक्षण दिलं आणि झालं आपलं कोंडा खुशाल. तर म्हणून तर आज ब्राह्मणी प्रतिक्रांती झाली आहे कोंडा खुशालमुळे. आपण थोडक्यात समाधान मानतो आणि माझी बायको, माझं कुटुंब, माझं बायका, पोरं खुश, बाकी पुढे काही करायची गरज नाही. बाबासाहेबांनी लिहून ठेवलं संविधानामध्ये. अरे, कुठलंही संविधान जाती व्यवस्था निर्माणही करू शकत नाही आणि जाती व्यवस्था नष्टही करू शकत नाही, किंवा कुठलीच नवीन समाज व्यवस्था निर्माण करू शकत नाही. बिलकुल. एक उत्तर प्रदेशच्या या प्रकरणामध्ये म्हणजे यादव विरुद्ध ब्राह्मण असा थेट संघर्ष उभा राहिलेला दिसतो, किंवा तसा एक सांस्कृतिक संघर्ष आहे की तो राजकीय आहे की तो सामाजिक आहे, आणि यामध्ये इतर घटकांचा समावेश म्हणजे
आपण जरी म्हटलं की रस्त्यावर येणं हे काही विद्रोहाचं स्वरूप आज राहिलेलं नाही, परंतु उत्तर प्रदेशमध्ये ते दिसायला लागलं आहे की दोन समूह हे आपली बाजू सांस्कृतिक दृष्ट्या मजबूत करताना दिसत आहेत, त्याला वैचारिक पाठबळ देत आहेत. तर अशा वेळी अखिल भारतीय पातळीवर याचं काही प्रतिबिंब उमटू शकतं का? हे बघा, मी काय म्हटलं की प्रत्येक विद्रोह हा रस्त्यावर दिसलाच पाहिजे असं नाही, पण रस्त्यावर येऊ शकतो. कोणताही विद्रोह जर मोठ्या प्रमाणात झाला तर तो रस्त्यावर येऊ शकतो. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो, तामिळनाडूच पुन्हा बघा, तिथे जी काही बहुजनांची क्रांती झाली, महाराष्ट्रातून तामिळनाडूचा हायवेच बनवावा लागेल आता आपल्याला. बनवतो आहे, बनवतो आहे. ओबीसी राष्ट्रीय आघाडी म्हणजे काय? ओबीसी राष्ट्रीय आघाडी हा जो प्रयोग आहे, हा प्रयोग त्यासाठीच होता. आता तो कितपत लोकांपर्यंत समजतो, कितपत लोकांपर्यंत जातो, हा पुढच्या येणाऱ्या काळाचा प्रश्न आहे. तर मी काय म्हटलं की प्रत्येक विद्रोह हा रस्त्यावर आलाच पाहिजे असं काही बंधन नसतं. परंतु तामिळनाडूचे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जसं पूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रात सुद्धा ब्राह्मणवाद्यांचा एक कार्यक्रम होता. काय कार्यक्रम राबवला त्यांनी ब्राह्मणवाद्यांनी? की दंगली घडवून आणणे. मग दंगली घडवून आणण्यासाठी कधी हिंदू मुस्लिम आणि कधी दलित येतात. आता हिंदू मुस्लिम दंगली घडवायचे असतील तर ब्राह्मणवादी षड्यंत्र करणारे काय करतात? मस्जिदमध्ये डुक्कर फेकतात मेलेलं, मग दंगल होती. नंतर दलित येतात. जर दंगल व्हायची असेल तर काय करावं लागेल? बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करावी लागेल. आणि मग ते रात्रीतनं बाबासाहेबांची पुतळ्याची विटंबना केली की दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच घाटकोपर काय ते म्हणतात रमाईनगर, लगेच दंगली सुरू होतात. तर असा कार्यक्रम गेल्या 50-60 वर्षामध्ये ब्राह्मणवाद्यांनी पूर्ण भारतभर राबवला आणि त्यांनी तामिळनाडूमध्ये एकदा याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. तामिळनाडूमध्ये तिथे दंगल व्हावी बहुजनांच्या जातींमध्ये, या उद्देशाने तामिळनाडूच्या ब्राह्मणांनी सामी पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना केली चेन्नईमध्ये. आता बघा, पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर तामिळनाडू वगळता इतर राज्यांमध्ये लगेच दंगली सुरू होतात. लगेच बाबासाहेबांची विटंबना झाली, लगेच दलित रस्त्यावर उतरणार, दंगा फसाद होणार, हे सगळं ठरलेलं. परंतु तामिळनाडूमध्ये असं होत नाही. एकदाच घडलं आणि शेवटच घडलं. असं का झालं? कारण तामिळनाडूच्या बहुजनांनी, तिथल्या ओबीसी नेत्यांनी स्वामी पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्यांनी कुठेही पत्रक काढलं नाही, कुठेही निषेध केला नाही, किंवा कुठेही मोर्चा काढला नाही, किंवा कुठेही धरणे आंदोलन केलं नाही. त्यांनी काहीच केलं नाही. तामिळनाडूच्या ओबीसी कार्यकर्त्यांनी काय केलं की तो जो चौक होता की ज्या चौकातला पुतळ्याची विटंबना झाली होती स्वामी पेरियारांच्या, त्या चौकामध्ये एक 5-25 ओबीसी कार्यकर्ते उभे राहिले हातात दंडुके घेऊन, आणि त्या चौकातून सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्या चौकातून जोही ब्राह्मण जाताना दिसेल त्याला ठोकून काढायचं, त्याला बदलून काढायचं, इतकं बदलायचं, इतकं ठोकायचं की तो डायरेक्ट दवाखान्यात ऍडमिट झाला पाहिजे. फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी जवळपास 100च्या आसपास ब्राह्मणांना झोडपून काढलं. आणि त्याच्यानंतर स्वामी पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना आजपर्यंत कधीच झाली नाही. उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही जे म्हणतायत यादवांचं, आता कथाकाराचं, तुम्ही जर सोशल मीडियामध्ये जर काही पोस्ट जर बघितल्या की ज्या गावामध्ये, इटावा गावामध्ये हे प्रकरण घडलेलं आहे, त्या गावातला ब्राह्मण घराच्या बाहेर पडायला घाबरतो आहे. तो घरामध्ये जीव मुठीत धरून बसलेला आहे. हे तिकडच्या सोशल मीडियामधून आलेली पोस्ट, जी माझ्याकडे पण असेल, आहे तुमच्याकडे पण असेल. तर अजून थोडासा विद्रोह वाढला, अजून काही वाढलं तर होऊ शकतं. रस्त्यावर लोक उतरू शकतात, मारू शकतात, ठोकू शकतात. याच्यात काही, हे बघा, जाती युद्ध वेगवेगळ्या स्तरावर चालू आहे आणि ते एक ना एक दिवस ते रणांगणामध्ये उतरणारच आहे. जाती युद्ध सांस्कृतिक पातळीवर, सामाजिक पातळीवर, साहित्यिक पातळीवर होत राहील, धार्मिक पातळीवर होत राहील. पण असा एक दिवस येईल की रणांगणामध्ये उतरावंच लागेल. त्याच्याशिवाय जाती व्यवस्था नष्ट होणार नाही याची खात्री घ्या. कारण नवी समाज व्यवस्था आणण्यासाठी जी महाप्रबोधनाची क्रांती करावी लागते, ती महाप्रबोधनाची क्रांती करण्यासाठी आज त्यांनी तशी परिस्थिती ब्राह्मणवाद्यांनी ठेवली नाही, लक्षात घ्या. त्यामुळे हा जो विद्रोह आहे, हा जो उद्रेक आहे, हा कधी काळी रस्त्यावर येईल हे सांगता येणार नाही. अशी अनेक उदाहरणं घडत जातील आणि विद्रोह होत राहील. आणि कितीही केलं तरी ब्राह्मण जात जी आहे ती अल्पसंख्या आहे. आणि या ब्राह्मण जातीला एक माहिती आहे की आतापर्यंत आपण दलितांच्या विरोधात दंगली केल्यात, आदिवासींच्या विरोधात दंगली केल्यात, आपण सुरक्षित राहिलो. परंतु आता ओबीसीच्या विरोधात जर आपण काही केलं तर आपलं काय होईल हाही प्रश्न त्यांच्या समोर होता. आणि म्हणून त्यांनी तो एक प्रयोग म्हणून करून बघितला की काय होतं बघूया. तर तो प्रयोग त्यांचा फसला आहे. याच्या पुढे ते असं करण्याची हिंमत धाडस करतील असं मला वाटत नाही. आणि केलं तर ते त्यांच्या दृष्टीने सर्वात जास्त घातक असेल, हेही मी आजच सांगून ठेवतो. कारण उत्तर प्रदेश आणि बिहार हे नाही म्हटलं तरी तिथले ओबीसी सत्तेत नसले तरी आज
ते ज्या दुय्यम प्रकारच्या आर्थिक सत्तेत किंवा दुय्यम प्रकारच्या सामाजिक सत्तेत आहेत ते बघता तिथे मोठा विद्रोह होण्याची शक्यता दाट आहे. कॉम्रेड शरद पाटील नेहमी म्हणायचे की बुद्धाच्या भूमीपासूनच जाती युद्ध सुरू होईल, म्हणजे बिहार पासून किंवा उत्तर प्रदेश पासून. तर हे होऊ शकतं. कॉम्रेड शरद पाटलांचं म्हणणं खरं होऊ शकतं आणि तिथेच आज सगळ्यात मोठं संघर्ष चालू आहे. म्हणजे एससी एसटी ओबीसी यांच्यामध्ये आधी जो संघर्ष होता तो कमी कमी होत जातो आहे आणि ब्राह्मणवादाविरुद्धचा संघर्ष हा वाढतो आहे आणि तिथले जे ओबीसी आहेत हे जागृत होत आहेत. अर्थात खूप मोठ्या संख्येने आहेत असं मी म्हणत नाही, पण तो एक प्रकारचा उद्रेक आहे, विद्रोह आहे. म्हणजे अगदी आर एल चंदापुरी किंवा कर्पूरी ठाकूर साहेब किंवा राम नरेश यादव, त्याच्यानंतर लालू मुलायम, ही सगळी परंपरा जी आहे, ललय सिंग यादव, हे सगळे जे काही एक परंपरा आहे ब्राह्मणवादाविरुद्धची उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये ती पुढे वाढत जाणार आहे. महाराष्ट्रात ती वाढत जाणार आहे, यात काहीच वाद नाही. त्यामुळे अन्याय करणाऱ्यांनी असं समजू नये की आपली सत्ता आली आहे केंद्रामध्ये आणि आता आपण काही करू शकतो, असं त्यांनी समजू नये. मंडल आयोगाच्या अहवालामध्ये अगदी स्पष्टपणे इशारा दिलेला आहे की जो इशारा बाबासाहेबांनी पण संविधान सोपवताना त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये पण त्यांनी सांगितलं आहे की जर तुम्ही समता मतांची राजकीय समता आलेली आहे, मतदान करण्याचा सगळ्यांना अधिकार म्हणजे राजकीय समता आलेली आहे, पण ही राजकीय समता जर सामाजिक समतेमध्ये रूपांतरित नाही झाली तर हे जे काही मंदिर आपण उभं केलेलं आहे लोकशाहीचं, हे उद्ध्वस्त होईल, हे बाबासाहेबांनी इशारा दिलेला आहे. आणि त्याच प्रकारचा इशारा मंडल आयोगाच्या अहवालामध्ये पण बीपी मंडल यांनी दिलेला आहे आणि तो आज बाबासाहेबांचा सल्ला किंवा मंडल आयोगाचा सल्ला जर ब्राह्मणांनी अजूनही जर तो ऐकला नाही आणि जर त्यांची अशीच वाटचाल ब्राह्मणवादाकडे होत राहिली तर ब्राह्मणवाद केव्हा खतम होईल हे त्यांना कळणार पण नाही. हा, बिलकुल. आज उत्तर प्रदेशच्या इटावाच्या या यादव कथाकाराच्या संघर्षामध्ये म्हणजे यादवांनी जे कथावाचक म्हणून जो प्रवेश केला तो सांस्कृतिक बंडखोरीचा भाग आहे आणि तो जाती विनाशाच्या किंवा जाती निर्मूलनाच्या दिशेनेच जाणारं ते पाऊल आहे असं प्रतिपादन प्राध्यापक श्रावण देवरे यांनी आजच्या मुलाखतीत केलेलं आहे. आणि या देशामध्ये सुरू असलेल्या सगळ्या एससी एसटी ओबीसी मागासवर्गीय या सगळ्या समूहांचे जी कार्यपद्धती सुरू आहे ती एकंदरीत जाती व्यवस्थेच्या निर्मूलनाच्या दिशेने बंडखोरीच्या दिशेने जाताना दिसते आहे आणि एक दिवस ती यशस्वी होईल आणि या देशातली जाती व्यवस्था निर्मूलन होईल इथपर्यंत त्यांनी हा निष्कर्ष पर्यंत आजची मुलाखत आणलेली. आजच्या या विषयावर आपण जे चिंतनीय आणि तात्विक अशी मांडणी केली आणि त्रिवेज मीडियाला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय संविधान, सत्य की जय.